बिर्याणी ही सगळ्यांनाच आवडते, पण कधी कधी बनवायचा कंटाळा येतो कारण ती प्रोसेस फार लेंदी असते। पण तुम्ही नॉनव्हेज खात नसाल आणि टेस्ट तीच पाहिजे असेल तर विदाउट पीसेस मध्ये सुद्धा तुम्ही ही अशी बिर्याणी बनवू शकता। आज मी जे रेसिपी दाखवणार आहे ती स्टेप बाय स्टेप पद्धतीने बनविताना खूप सोपी आहे। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर मग स्टेप बाय स्टेप पद्धतीने बिर्याणी बनवूया। आज आपण ही बिर्याणी साधारण 10 लोकांना पुरेल अशी बनवणार आहे। त्याकरिता शेराने 6 शेर लांब दाण्याचे बासमती तांदूळ घेतलेले आहे। त्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून साधारण 20 मिनिटे भिजायला ठेवलेले आहे। तांदूळ हे भिजतपर्यंत आपण तांदूळाला उकळवण्याकरिता एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। पाणी उकळेपर्यंत आपण बिर्याणी करिता मसाला बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता मी साधारणतः 1.5 पाव आंबट दही घेतलेले आहे आणि त्यासोबतच साधारणतः 5 ते 6 कांदे उभे असे कापून घेतलेले आहे आणि त्यासोबतच 3 ते 4 हिरवी मिरची सुद्धा उभी कापून घेतलेली आहे। त्यानंतर या दह्यामध्ये मी मार्केटमधून आणलेला 2 पॅकेट चिकन बिर्याणी मसाला आहे तो यामध्ये टाकूया। 6 शेराच्या तांदूळाकरता मी साधारणतः 2 पॅकेट मसाला यामध्ये वापरलेला आहे। आणि त्यासोबतच या मसाल्यामध्ये मी साधारणतः 1 टेबलस्पून अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण अशा प्रकारे एकजीव करून घेऊया। तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर यामध्ये चिकनचे पीसेस टाकून सुद्धा हे मॅरिनेट करू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे मसाले मॅरिनेट करून घ्यायचे आहे। आपण यामध्ये विदाउट पीसेस हे मसाले दहीमध्ये मॅरिनेट केलेले आहे। याला साधारण 20 मिनिटे मॅरिनेट करून ठेवूया। त्यानंतर तांदूळ शिजवताना टाकण्याकरिता मी साधारण 4 लवंग, 4 विलायची, 8 ते 10 मिरे आणि 3 ते 4 कलमी घेतलेली आहे। पाणी हे उकळलेले आहे, आपण यामध्ये 3 ते 4 कलमी टाकूया। त्यानंतर 8 ते 10 मिरे घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर 3 ते 4 विलायची घेतलेली आहे आणि 3 ते 4 लवंग घेतलेली आहे ते सुद्धा या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकूया। त्यानंतर साधारण 20 मिनिटांनंतर तांदूळ हे आपले भिजलेले आहे। आपण या उकळत्या पाण्यामध्ये हे भिजलेले तांदूळ टाकूया। तांदूळ हा थोडा तुटतपर्यंत आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण चवीपुरते मीठ सुद्धा टाकूया। आणि हे संपूर्ण तांदूळाचे मिश्रण अशा प्रकारे हलवून घेऊया। तांदूळाचा दाणा हा अशा प्रकारे तुटतपर्यंत आपण हा संपूर्ण तांदूळ हा उकळवून घेतलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। तांदूळ हा पूर्णपणे शिजलेला आहे। यानंतर आपण एका चाळणीमध्ये आपण हा तांदूळ काढून घेऊया। अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मी एका चाळणीमध्ये हा संपूर्ण तांदूळ काढून घेतलेला आहे।
अशा प्रकारे संपूर्ण तांदूळ हा चाळणीमध्ये आपण काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हा मोकळा सुद्धा तांदूळ छान शिजलेला आहे ते तुम्ही बघू शकता। यामधले संपूर्ण पाणी मी काढून घेतलेले आहे। तांदूळ हा शिजवून पूर्णपणे तयार झालेला आहे। यानंतर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता मी एका भांड्यामध्ये साधारणतः मोठ्या चमच्याने 4 चम्मच तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर मी साधारणतः 5 ते 6 कांदे उभे कापून घेतलेले आहे, ते या तेलामध्ये तळून घेऊया। कांदे हे लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे छान लालसर होईपर्यंत कांदे मी तळून घेतलेले आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तळलेले कांदे काढल्यानंतर त्याच तेलामध्ये मी 3 ते 4 हिरवी मिरची उभी कापून घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यासोबतच 1 ते 2 मी कांदे सुद्धा उभे कापून घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। कांदे आणि थोडे मिरची लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया। कांदे आणि मिरची हे तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी दह्यामध्ये मसाले मॅरिनेट करून ठेवलेले आहे, ते मसाले यामध्ये टाकूया। साधारणतः 20 मिनिट मी हे मसाले दहीमध्ये मॅरिनेट करून ठेवलेले होते, ते मसाले आपण या तेलामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण हलवून घेऊया। अशा प्रकारे मसाले आणि कांद्याचे मिश्रण तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे। बिर्याणीला छान टेक्स्चर आणि कलर येण्याकरिता मी पिवळ्या कलरचा रंग घेतलेला आहे, तो पाण्यामध्ये टाकून हलवून घेतलेला आहे। बिर्याणीच्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। मसाले हे छान तेलामध्ये परतून झालेले आहे। यानंतर आपण हे मसाल्याचे मिश्रण थोडे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे साधारणतः 5 ते 6 चम्मच मी हे मसाल्याचे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। यामध्ये आता थोडेच मिश्रण बाकी आहे। या थोड्या मिश्रणामध्ये मी थोडे अशा प्रकारे मी तांदूळ शिजवून घेतलेले आहे, ते यामध्ये टाकूया। अशा प्रकारे मसाल्याच्या संपूर्ण बाजूने मी अशा प्रकारे तांदूळ टाकून घेतलेले आहे। त्यानंतर थोडा याप्रमाणे अशा प्रकारे मी संपूर्ण बाजूने स्टेप बाय स्टेप मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे। आपण या तांदूळाचे साधारणतः 2 ते 3 लेयर अशा प्रमाणे आपण ही बिर्याणी बनविणार आहे। यानंतर आपण या मसाल्यावर पुन्हा अशाच प्रकारे तांदूळ टाकून घेऊया। त्यानंतर तांदूळाची लेयर हे टाकल्यानंतर मी लालसर कांदे तळून घेतलेले आहे, ते सुद्धा यावर टाकूया। त्यानंतर पुन्हा मी एक मसाल्याची लेयर घेतलेली आहे, ते सुद्धा संपूर्ण बाजूने अशा प्रकारे मी मसाले टाकून घेतलेले आहे। मसाले टाकल्यानंतर पुन्हा आपण यावर तांदूळ शिजवून घेतलेला आहे, त्याची लेयर टाकूया। त्यानंतर आपण या तांदूळाच्या लेयरवर पुन्हा तळलेले कांदे टाकून घेऊया। त्यासोबतच मी येलो कलर पाण्यामध्ये करून घेतलेला आहे, तो सुद्धा चमच्याच्या सहाय्याने संपूर्ण बाजूने टाकून घेऊया। छान बिर्याणीला कलर आणि टेक्स्चर सुद्धा छान आलेले आहे, ते तुम्ही बघू शकता।
त्यानंतर मी पुन्हा यावर संपूर्ण बाजूने तांदूळाची लेयर टाकलेली आहे। तांदूळ हे संपूर्ण बाजूने टाकून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा यावर मसाल्याची लेयर टाकणार आहे। स्टेप बाय स्टेप पद्धतीने अशा प्रकारे आपण मसाला आणि तांदूळाची लेयर टाकल्यामुळे छान बिर्याणीला टेक्स्चर आणि छान टेस्ट सुद्धा येते। अशा प्रकारे मी त्यानंतर संपूर्ण बाजूने मसाले सुद्धा टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आपण पुन्हा एकदा यावर अशाच प्रकारे तांदूळ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर मी पुन्हा एकदा थोडे तळलेले कांदे घेतलेले आहे, ते सुद्धा संपूर्ण बाजूने टाकून घेऊया। त्यासोबतच कलर सुद्धा संपूर्ण बाजूने चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कलर, कांदे, मसाले आणि तांदूळ हे मी संपूर्णपणे टाकून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता की बिर्याणीला छान कलर आलेला आहे आणि कांद्यामुळे छान टेक्स्चर सुद्धा आलेले आहे। अशा प्रकारे पूर्णपणे तांदूळ टाकून ही बिर्याणी दमायला ठेवायची आहे। त्यानंतर सर्वात शेवटी यावर कोथिंबीर टाकूया। अशा प्रकारे मी संपूर्ण बाजूने कोथिंबीर ही टाकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता कोथिंबीर आणि येलो कलरमुळे छान बिर्याणीला छान टेक्स्चर आणि रंग आलेला आहे। अशा प्रकारे मस्त बिर्याणी ही बनवून तयार झालेली आहे। त्यावर आपण साधारणतः 5 मिनिटे झाकण ठेवून ही बिर्याणी थोडी दमायला ठेवूया। स्लो फ्लेम मध्ये आपल्याला ही बिर्याणी दमायला ठेवायची आहे। 5 मिनिटे झाल्यानंतर बिर्याणी ही संपूर्णपणे बनवून तयार झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे संपूर्णपणे आपली ही नॉनव्हेज न वापरता ही बिर्याणी तयार झालेली आहे। यानंतर आपण या बिर्याणीला स्टेप बाय स्टेप पद्धतीने एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे थोडी थोडी तांदूळ घेऊन आपल्याला एका बाजूने बिर्याणी मिक्स करून घ्यायची आहे। अशी ही बिर्याणी झाल्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व्ह करा। अशी ही विदाउट पीसेस चिकन बिर्याणी सारखी टेस्ट येणारी बिर्याणी ही संपूर्णपणे बनवून तयार झालेली आहे। आणि बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। आणि त्यासोबतच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल पाहुणचार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे सांगितलेल्या टाइम आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने बिर्याणी बनवली तर छान, टेस्टी आणि कलरफुल बिर्याणी तुम्ही सहज बनवू शकता। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।